हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण तुमच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील पुढचा टॉपिक सुरू करतो आहे. ते म्हणजे प्रकरण 5 हरित ऊर्जेच्या दिशेने. पहा, हा टॉपिक सुरू करण्याआधी आपण काय करूयात, इयत्ता 9वी मध्ये जे काही झालेलं आहे त्याची थोडीशी उजळणी करूयात, की जी आपण प्रत्येक टॉपिकच्या सुरुवातीला करतो. पहा, दुसऱ्याच भागातील आत्ता आपण टॉपिक सुरू करते, कारण की दुसऱ्या भागातले जरा सोपे आहेत म्हणून ते उरकून घेऊयात आणि नंतर मग आपल्याला जो फर्स्ट भाग आहे किंवा भाग 1 आहे त्याच्यावरती जास्त लक्ष देता येईल. ओके. पहा, हरित ऊर्जेच्या दिशेने टॉपिकचं नाव काय आहे आपल्या, हरित ऊर्जेच्या दिशेने. हा जो टॉपिक आहे हा पूर्ण एका शब्दाभोवती फिरतोय. कोणत्या शब्दाभोवती फिरतोय तर ऊर्जा. ओके, इथं मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता पहा, या टॉपिकमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर हरित ऊर्जा हा शब्द महत्त्वाचा आहे. हरित ऊर्जा म्हणजे काय हे पाहण्याआधी आपल्याला ऊर्जा म्हणजे काय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि इयत्ता 8वी मध्ये झाले, तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये देखील झालेला आहे. त्याची आपण काय करूयात, आज थोडीशी उजळणी करूयात आणि आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. तिथं तुम्हाला प्रश्न दिलेलेच आहे तुमच्या पुस्तकामध्ये. काय प्रश्न दिलेले आहे तो, एक त्यांनी विचारले ऊर्जा म्हणजे काय, दुसरे विचारले ऊर्जेचे प्रकार कोणते, तिसरं विचारले ऊर्जेची विविध रूपे कोणती, चौथं विचारलेलं नाही आहे पण आपण पाहणार आहोत तिथं ऊर्जेचा मुख्य गुणधर्म कोणता, की जो तुम्हाला माहीत असला पाहिजे. तो तुम्ही एक त्याचा वेगळा नियम म्हणून इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेला आहे आणि तोच ऊर्जेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. पहा बाळांनो, आता आपण पाहूयात ऊर्जा म्हणजे काय, कोणाला म्हणायचं ऊर्जा. पहा, समजा तुम्हाला तुम्ही खेळून आलेला आहात ग्राउंडवरून, हां, आणि खूप खेळलेला आहात, भरपूर खेळलेला आहात. खेळून आल्यानंतर घरी आईने तुम्हाला एखादं काम सांगितलं, तर तुम्ही काय म्हणता, नाही बाबा मी काय काम करणार नाही आहे कारण की माझा स्टॅमिना नाही आहे, असं म्हणतो की नाही आपण. आता स्टॅमिना नाही आहे किंवा काय म्हणतो आपण, माझी एनर्जी नाही आहे आता. हां, ऊर्जेलाच किंवा एनर्जीलाच सबस्टिट्यूट वर्ड काय आहे वापरला तुम्ही, स्टॅमिना नाही आहे. म्हणजेच काय झालं तुम्हाला तिथं, तुमची आता काम करायची कॅपॅसिटी संपलेली आहे. किंवा समजा आता मी 10 व्हिडिओज केले. ओके, 10 व्हिडिओज केल्यानंतर आणखी सरांनी मला सांगितलं की मॅडम आणखी 2 व्हिडिओ करा. तर मी काय सांगणार आहे सरांना, सर नाही आता व्हिडिओ करायची, बोलायची माझी कॅपॅसिटी संपलेली आहे, हां, किंवा माझा स्टॅमिना नाही आहे, माझी एनर्जी नाही आहे, असं आपण कधी म्हणतो. मग एनर्जी म्हणजे आपण काय सांगू शकतो, एनर्जीमध्ये एकदम शॉर्टमध्ये आपण सांगू शकतो, एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क, हे सांगू शकतो आपण. पहा, एनर्जी म्हणजे काय तर कॅपॅसिटी टू डू वर्क. आता हे झालं इंग्लिशमध्ये, मी तुम्हाला मराठीमध्ये देखील सांगते, कॅपॅसिटी टू डू वर्क. मराठीमध्ये बघूयात, पदार्थात किंवा आपण असं म्हणूयात कोणतेही काम करण्याची क्षमता, पदार्थात असणारी कोणतेही काम करण्याची क्षमता त्याला ऊर्जा असे म्हणतात. पहा, व्याख्या काय दिली हो, ऊर्जा म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क, पदार्थात असणारी कोणतेही काम करण्याची क्षमता याला ऊर्जा असे म्हणतात. पहा, इयत्ता 9वी मध्ये आपण ऊर्जेसाठी काही एककं देखील पाहिलेली आहेत. पहा, ऊर्जा, कार्य आणि ऊर्जा असा तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये धडा होता, हो की नाही. ऊर्जा म्हणजे काय आहे तर कोणतेही काम करण्याची क्षमता. काम म्हणजे काय, कार्य. ऊर्जा हा शब्द कुणाशी संबंधित आला, कार्याशी संबंधित आला. म्हणून जी काही कार्याची एककं आहेत तीच कोणाला लागू होतात, ऊर्जेला लागू होतात. जसं की तुम्ही इयत्ता 9वी मध्ये पाहिलेलं आहे, अंतराचे एककं विस्थापनाला लागू होतात, चालीचे एककं वेगाला लागू होतात. लक्षात येते. त्याच पद्धतीनं ऊर्जा ही कामाशी संबंधित असल्यामुळं मी काय लिहिणार आहे, जी काही कामाची एककं आहेत किंवा कार्याची एककं आहेत तीच कोणाला लिहिणार आहे आपण,
तीच आपण ऊर्जेसाठी लिहिणार आहे. मग कार्यासाठी आपण 2 एककं पाहिली होती बाळांनो. कोणती? एक म्हणजे SI एकक, दुसरं म्हणजे काय हो, ही झाली व्याख्या. ओके, याला आपण व्याख्या म्हणूयात. इथं लिहूयात ऊर्जेसाठी असणारी एककं. आता एककं कोणती आहेत? तर जी कार्याची आहे तीच लिहिणार आहे. कार्याला कोणतं एकक होतं? SI एकक. काय आहे कार्याचं? SI एकक कार्याचं काय आहे हो? जूल आहे, हो की नाही. आणि 1 जूल म्हणजेच काय असतं? 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. बरोबर, याची गरज नाही आहे पण असू द्यात. जूल म्हणजे 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. हे झालं SI एकक. CGS एकक काय घेतलं होतं आपण कार्यासाठी? कार्याचं CGS एकक काय आहे हो? अर्ग आहे. बरोबर, हां. हे झालं SI एकक. जे कार्याचं आहे तेच मी ऊर्जेसाठी लिहिणार आहे. ऊर्जेचं SI एकक काय लिहिलं? जूल लिहिलं. ऊर्जेचं CGS एकक काय लिहिलं? अर्ग लिहिलं. ते काय आहे? 1 डाईन गुणिले 1 सेंटीमीटर. बरोबर, ही झाली एककं. आता पहा, पुढचा प्रश्न विचारलेला आहे, ऊर्जेचे प्रकार कोणते? हां, ऊर्जेचे एकूण 2 प्रकार आहेत बाळांनो. एक म्हणजे गतिज ऊर्जा आणि दुसरं म्हणजे स्थितीज ऊर्जा. पहा, कोणते 2 प्रकार सांगितले मी? ऊर्जेचे एकूण 2 प्रकार आहेत. प्रकार आपण पहिला लिहूयात. हे मेन 2 प्रकार आहेत बरं का. पहिला लिहूयात आपण स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा. आता पहा, आणि दुसरा आहे गतिज ऊर्जा. बरोबर. आता पहा, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा कोणाला म्हणायचं? तुम्हाला 2 उदाहरणं सांगते. समजा एक मुलगी टेरेसवरती एक मोठं स्टूल आहे आणि त्या स्टूलावरती तो चेंडू घेऊन उभी राहिलेली आहे. किंवा बॉलर पाठीमागून जोरात पळत येऊन त्यानं बॉल हातात धरलेला आहे आणि तो पाठीमागून पळत आला, टाकलेला नाही, फक्त धरलेला आहे आणि पळत आला आहे लांबून. त्याच्यानंतर आणखी आपण काय सांगू शकतो? उंचीवरून पडणारं पाणी. हां, हे सगळं जे सांगतेय हे उंचीवरून पाणी पडतं, ही सगळी उदाहरणं कशाची आहेत? ही स्थितीज ऊर्जेची उदाहरणं आहेत. मग यावरून व्याख्या काय करू शकते मी? एखाद्या पदार्थात साठवलेली किंवा सामावलेली एखाद्या पदार्थामध्ये तिच्या स्थानामुळे किंवा स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा. एखाद्या पदार्थाला तिच्या स्थिती किंवा स्थानामुळे जी काही ऊर्जा प्राप्त होते त्याला म्हटलं जातं स्थितीज ऊर्जा. शब्दच आहे पहा, स्थितीज. स्थितीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा. काय होतं? तो जेव्हा लांबून येतो बॉलर, हां, तेव्हा काय केली जाते? ऊर्जा साठवली जाते. उदाहरणार्थ एक बेस्ट एक्झाम्पल देते ना तुम्हाला. तुम्ही लहानपणी खेळणी खेळलेला आहात. हां, यात्रेतून खेळणी आणल्यानंतर आपण काय करतो? ती स्प्रिंगची खेळणी असेल, हां, बाहुली असेल, तिला काय करतो आपण? जोरात स्प्रिंग देतो. हां, चालू व्हायच्या आधी. अजून ती चालू झालेली आहे का? नाही चालू झाली. जेव्हा तुम्ही ती स्प्रिंग अशी दाबता तेव्हा काय केली जाते? त्याच्यामध्ये ऊर्जा साठवली जाते. कोणत्या स्थितीमुळं? ती जी काही त्या स्थितीमध्ये आहे त्याच्यामुळे काय होती? ऊर्जा साठवली जाते. ऊर्जा साठवल्यानंतर जेव्हा ती आपण स्प्रिंग सोडतो तेव्हा काय होतं? त्याचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होतं. म्हणजेच जेव्हा स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं? तर गतीमध्ये होतं तेव्हा तिला गतिज ऊर्जा असं म्हटलं जातं. मग मी तुम्हाला स्थितीज ऊर्जेची उदाहरण सांगितली. आता गतिज ऊर्जेचं उदाहरण पहा. एक सांगते तुम्हाला. समजा एक आर्चरी गेम माहिती आहे तुम्हाला. त्या आर्चरी गेममध्ये एक प्लेयर नुसता धनुष्यबाण घेऊन उभा राहिलेला आहे आणि त्यानं बाण ताणून धरलेला आहे, ओढून धरलेला आहे, त्यानं सोडलेला नाही. आणि दुसऱ्यानं काय केलं आहे? तो सोडला आहे. तर जो काही ताणून धरलेला जो आहे तुम्हाला लगेच कळेल की त्याची जी आहे त्याला काय म्हणायचं? स्थितीज ऊर्जा म्हणायचं. स्थितीमुळं प्राप्त झालेली, स्थानामुळं प्राप्त झालेली. आणि दुसऱ्यानं सोडून दिलाय बॉल, सोडून दिलाय बाण, त्याला म्हणायचं गतिज ऊर्जा. दोघांमधला फरक लक्षात आला? हे झाले ऊर्जेचे मुख्य 2 प्रकार. एक म्हणजे स्थितीज ऊर्जा, एखाद्या पदार्थाला स्थानामुळे किंवा स्थितीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा. स्थानामुळे किंवा स्थितीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा.
स्थितीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा. आणि ही कशामुळे लिहिणार हो मी? गतीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा. शॉर्टमध्ये लिहिते कारण की हे झालेलं आहे, आपण उजळणी करतोय. गतीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा. ओके, हे झाले प्रकार. आता पुढचा प्रश्न विचारलेला आहे, ऊर्जेची विविध रूपे कोणती? पहा, मी तुम्हाला काही उदाहरणं देते. पहिलं, एका कुंडीमध्ये रोप लावले, कुंडीत लावलेले रोप सूर्यप्रकाशात ठेवले नाही. लावलेले रोप सूर्यप्रकाशात ठेवले नाही तर ते कोमेजून जाते. सूर्यप्रकाशात ठेवले नाही तर ते कोमेजते. दुसरं, टीव्हीच्या मोठ्या आवाजाने घरातील भांडी हलू लागतात. घरातील भांडी हलू लागतात. आणखी काय देऊयात आपण? तिसरं देऊयात. काय म्हणूयात इथं? बरं, या दोनमध्ये काय होतंय ते पाहायचं, काय घडतं ते सांगायचं मला. कुंडीत लावलेले रोप समजा सूर्यप्रकाश ठेवले नाही तर ते काय होतं? कोमेजतं. असं का होतं ते तुम्हाला माहिती आहे. का कोमेजतं होते? कारण की त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. ओके. आणि दुसरं, टीव्हीच्या मोठ्या आवाजाने घरातली भांडी हलू लागतात. हां, होम थिएटर वगैरे असेल किंवा एखादा आवडतं गाणं लागलं असेल तर आपण काय करतो? मोठ्यानं आवाज वाढवतो. हां, जसा आवाज वाढवला तसा घरातील भांडी हलू लागतात. घरातली भांडी हलायला लागली की मम्मीचा पण आवाज वाढतो, आहे की नाही? हे असं का होतं? का असं होतं? तर इथं वरती प्रकाश ऊर्जा आहे, प्रकाश तिथं मिळत नाही. खाली कुठली ऊर्जा आहे? आवाज, म्हणजेच कोणती आहे? ध्वनी ऊर्जा आहे. अशी वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. पहा, आपण उदाहरणार्थ तुम्ही बोरवेल असेल तुमच्या घरी, हां, तर त्यातून काय होतं? पाणी येतं म्हणजेच तिथं मोटार बसवलेली असते. काय होतं? यांत्रिक ऊर्जेद्वारा ते पाणी आपल्याला बाहेर वापरायला मिळतं. आणखी काय सांगू शकतो? तुम्ही इस्त्री वापरता, ते इस्त्री काय आहे? तर ही एक उष्णता ऊर्जा आहे. अशा पद्धतीचं जे काही असतं या सगळ्याला मिळून म्हटलं जातं ऊर्जेची विविध रूपे. कोणकोणती ऊर्जेची विविध रूपे सांगितली मग मी तुम्हाला? एक म्हणजे प्रकाश ऊर्जा, दुसरं ध्वनी ऊर्जा, तिसरं रासायनिक ऊर्जा, चौथं आणखी काय सांगू शकतो आपण? पहा, ऊर्जेची विविध रूपे. कोणकोणती आहेत ऊर्जेची विविध रूपे? प्रकाश, ध्वनी, उष्णता, रासायनिक, पुढं विद्युत ऊर्जा आहे सगळ्यात महत्त्वाची. त्याच्यानंतर आणखी कोणती आहे? यांत्रिक आहे. आणखी कोणती सांगू शकतो? उष्णता लिहिली आपण, प्रकाश लिहिली, ध्वनी, रासायनिक, विद्युत, ॲटॉमिक, अणु ऊर्जा आहे, हो की नाही? अशी जी आहेत यांना म्हटलं जातं ऊर्जेची विविध रूपे. आणि या ऊर्जेच्या विविध रूपांचं, या ऊर्जेच्या एका प्रकाराचं, हे झाले विविध रूपे म्हणा तुम्ही, आणखीन याला विविध प्रकार म्हणा. प्रकार आपण नंतर म्हणूयात, आत्ता काय म्हणूयात? विविध रूपेच म्हणूयात. प्रकार मेन दोन आहेत, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. पहा, या ऊर्जेच्या विविध रूपांचं कन्व्हर्जन करता येतं. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये त्यांना काय करता येतं? ट्रान्सफर करता येतं. पहा, आजकालच्या अलीकडच्या जगामध्ये ज्या पद्धतीनं अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं ऊर्जा हे देखील मूलभूत गरज झालेली आहे. काय सांगितलं पहा, मी एक खूप महत्त्वाचं वाक्य म्हटलेलं आहे. अलीकडच्या काळात ऊर्जा ही मानवाची
मूलभूत गरज झालेली आहे. मूलभूत गरज झालेली आहे. कशासारखी? अन्न, वस्त्र आणि निवारा. कारण की पहा ना, सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत आपल्याला कशाची गरज असते हो? तर ऊर्जेची गरज असते. सकाळी उठल्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय लागतं? आंघोळीसाठी गिझर लागतो, पाणी गरम करण्यासाठी. आपण कशावर करतो? ते गिझरवर. गिझरमध्ये कुठली ऊर्जा असते हो? तर उष्णता ऊर्जा असते. त्याच्यानंतर आणखी ते झाल्यानंतर आपल्याला नाश्ता करण्यासाठी सँडविच हवे असतील, मायक्रोवेव्ह असेल तर आपण लगेच 2 मिनिटात काय करतो? सँडविच तयार करतो. मग मायक्रोवेव्हमध्ये कुठली ऊर्जा असते? त्याच्यामध्ये देखील उष्णता ऊर्जा असते. त्यानंतर इस्त्रीचं उदाहरण मी सांगितलं, त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा असते? त्याच्यामध्ये देखील उष्णता ऊर्जा आपल्याला मिळते. नंतर मोबाईल तुम्ही आजकाल वापरताय, यामध्ये देखील आपल्याला ऊर्जेचा गरज असतो. म्हणजे संध्याकाळी तुम्ही अभ्यासाला बसलात की तुम्हाला काय लागतं? अभ्यासासाठी लॅम्प लागतो. त्याच्यामध्ये कुठली ऊर्जा असते? प्रकाश ऊर्जा असते. सौरघट असतात, कुठली ऊर्जा असते? प्रकाश ऊर्जा असते. अशा पद्धतीनं अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला प्रत्येक कामासाठी ऊर्जेची गरज लागते. त्यामुळं ऊर्जा ही अलीकडच्या काळात मानवाची मूलभूत गरज झालेली आहे. आता ऊर्जेचा महत्त्वाचा गुणधर्म पाहूयात आपण. काय आहे ऊर्जेचा महत्त्वाचा गुणधर्म? तर ऊर्जेचा महत्त्वाचा गुणधर्म हा आहे बाळांनो की ऊर्जेच्या एका प्रकाराचे रूपांतर दुसऱ्या प्रकारात करता येते. हा ऊर्जेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि विश्वातील एकूण ऊर्जा ही नेहमी अक्षय असते. अक्षय नाही बरं का, अक्षय म्हणजे याला इंग्लिशमध्ये कॉन्स्टंट म्हणतात. हा ऊर्जेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. ऊर्जेच्या एका प्रकाराचं रूपांतर दुसऱ्या प्रकारात करता येते आणि विश्वातील एकूण ऊर्जा ही नेहमी अक्षय असते. हा महत्त्वाचा गुणधर्म आहे. मग आजचा जो काही तुमचा टॉपिक आपण सुरू केलेला आहे हरित ऊर्जेच्या दिशेने, या टॉपिकमध्ये, या प्रकरणामध्ये आपण हेच पाहणार आहे की ऊर्जेच्या एका प्रकाराचं रूपांतर दुसऱ्या प्रकारामध्ये कसं करता येतं आणि त्यापासून कशी ऊर्जा मिळवली जाते. इथंपर्यंत आपण थांबूयात.